पंजाब सारखा उडता महाराष्ट्र झालाय ड्रग्ज माफियांना राज्याश्रय देण्याची राज्यामध्ये नवीन व्यवस्था तयार झाली आहे। ललित पाटील प्रकरणावरून जयंत पाटलांचा गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा। पंजाब तसा उडता महाराष्ट्र अशी परिस्थिती आपली केलेली आहे। उडता महाराष्ट्र करण्याची व्यवस्था झाली आहे। कुठल्याही ठिकाणी जावा, मोठ्या शहरात जावा, ड्रग्जचं अंमली पदार्थांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय। ड्रग्ज प्रकरणी 24,000 जण अटकेत। आताच्या सरकारची ड्रग्जवर मोठी कारवाई। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। नागपूरचं नाव बदनाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वक्तव्य केली जातात। जयंत पाटलांकडून नागपूरवर झालेल्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर। नागपूरवर विशेष प्रेम आहे। जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून लोकांचं नागपूरवर प्रेम फार उफाळून येतं आणि या शहराला बदनाम करण्याकरता मोठ्या प्रमाणात वेगवेगळी वक्तव्य केली जातात। दंगलीच्या गुन्ह्यामध्ये 5% घट। उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर आमचं सरकार ड्रग्ज बाबत मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करते। महाविकास आघाडीने ललित पाटीलची कस्टडी सुद्धा घेतली नव्हती। फडणवीसांचा हल्लाबोल। 13,125 आणि आता जर आपण हे सरकार आल्यापासून बघितलं तर 24,000 लोकांवर ड्रग्जची कारवाई आम्ही या ठिकाणी केली आहे। मराठा आंदोलनामधील 548 पैकी 324 गुन्हे मागे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहामध्ये माहिती। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यापेक्षा गृहमंत्र्यांचं दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याकडेच लक्ष। राज्यामध्ये सणावाराला दंगली घडण्याची भीती। जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल। उद्योग दुसरेच आहेत जास्त, त्यामुळे गृह खात्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये। एक पक्ष फोडला, दुसरा पक्ष फोडला, आता उरलेल्यांनाही फोडा। हे सगळेच मला वाटतं असं जाहीर करा तिथून की सगळेच एका पक्षात आता आहोत म्हणून। राज्याच्या तिजोरीची डुप्लिकेट चावी अजित पवारांकडे, ओरिजिनल फडणवीसांकडे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टोला। तर शिंदे गटाला फक्त वाटाण्याच्या अक्षता असा उल्लेख। आणि तिजोरीची चाबी जरी बारामतीत असली म्हणजे तरी पण त्यातली एक चाबी तर आता नागपुरात आहे ना, नाहीतरी रिमोटही नागपुरातूनच चालतो या सत्तेवरचा, हे तर स्पष्टच आहे ना। 24 डिसेंबर नंतरचं आंदोलन सरकारला परवडणार नाही। जरांगेंचा सरकारला इशारा। 23 तारखेच्या आत सर्व सुरळीत होणार अशी आशा असल्याचंही वक्तव्य। त्यानंतर ते सरकारला सुद्धा जड जाऊ शकतं, परंतु सरकारनं आता निर्णय घेतलाय ना, एक दोन शब्द राहिले होते विसरून, तेही घेतील आणि 23च्या आत सगळं सोयीला लागल। मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबरला आंदोलन पुकारलं तर सहभागी होणार। प्रहार संघटना आंदोलनामध्ये सहभागी होणार। बच्चू कडूंचं वक्तव्य। सरकारला मुद्दाम मी सांगतोय का मध्यस्थीत जे काही आपण बोलले त्याची पूर्तता आपण केली पाहिजे, आणि ते जर झालं नाही तर मी शब्दाचा धनी म्हणून आम्हाला जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल। शिवरायांचा भव्य दिव्य पुतळा लंडनमध्ये उभारणार। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। लवकरच महाराजांची वाघनखं सुद्धा भारतामध्ये येणार अशी माहिती। श्री क्षेत्र शनी शिंगणापूर संस्थान मंदिराचं विशेष ऑडिट होणार। चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेमध्ये घोषणा। माननीय बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी 2 मागण्या ज्या केलेल्या आहेत, या संस्थांचं स्पेशल ऑडिट केलं जाईल। सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात प्रवीण दरेकरांचा हक्कभंगाचा प्रस्ताव। अंधारे नेहमीच बेजबाबदारपणे वक्तव्य करतात, प्रवीण दरेकर यांचा आरोप। तर अंधारे यांनी दिलगिरीचं लेखी पत्र 8 दिवसात द्यावं, नीलम गोरे यांची सूचना। शरद पवार यांची 30 डिसेंबरला पुण्यामध्ये जाहीर सभा। शेतकरी आक्रोश मोर्चावेळी पवार पुण्यामध्ये सभा घेणार। संजय राऊत सुद्धा सभेला हजेरी लावणार अशी माहिती। माजी महापौर किशोरी पेडणेकरांना हायकोर्टाचा अटकेपासून दिलासा कायम। पेडणेकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील पुढील सुनावणी 22 जानेवारीपर्यंत तहकूब। कथित बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरण। एमआयडीसीच्या भोंगळ कारभारावर कॅगचे ताशेरे। 2014 ते 2021च्या अहवालामध्ये अवैध भूखंड वाटप आणि काही ठराविक लोकांना सवलती दिल्यामुळे महामंडळाचं नुकसान झाल्याचा कॅगचा ठपका। देशाच्या विरोधामध्ये बोलल्यास शिक्षा, मॉब लिंचिंगला फाशी आणि 3 फौजदारी सुधारित कायदे लोकसभेमध्ये मंजूर।
लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचं मिशन 2024 लोकसभेच्या प्रचाराची धुरा पंतप्रधान मोदींवर. हिवाळी अधिवेशनानंतर मोदींचा विविध राज्यांचा दौरा. महाराष्ट्रामधील लोकसभाचा फॉर्म्युला ठरला. उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये येऊन चर्चा करतील. 31 डिसेंबर पूर्वी जागा वाटप ठरेल. संसद परिसरामध्ये निलंबित खासदारांचं आंदोलन. महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी. लोकशाही वाचवाचे बॅनर हातात घेऊन सरकारचा निषेध व्यक्त. उपराष्ट्रपतींची नक्कल केल्याप्रकरणी तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जींच्या विरोधात डिफेन्स कॉलनी पोलीस ठाण्यामध्ये वकिलाकडूनच तक्रार दाखल. तपासाला सुरुवात. लोकशाहीच्या पवित्र मंदिराचं स्मशान झालंय. आम्ही संसदेत नाही तर स्मशानामध्ये जात आहोत. खासदार निलंबनावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. आता निलंबित खासदारांना संसद भवनातील चेंबर, लॉबी आणि गॅलरीमध्ये प्रवेश नाही. तसंच संसदीय समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यावर सुद्धा बंदी. संसद कामकाजासाठी मिळणारा दैनंदिन भत्ता सुद्धा निलंबनाच्या काळामध्ये मिळणार नाही. मी पंतप्रधान होईन असं खरगे राहुल गांधींसमोर बोलू शकत नाहीत. मल्लिकार्जुन खरगेंना इंडियाचा चेहरा ठरवण्याच्या प्रस्तावावर सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधला. तर डावपेचाचंच राजकारण सुरू. इंडिया आघाडी देशासाठी मोठा विनोद असंही वक्तव्य. छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील 3 आरोपींची माफीचा साक्षीदार होण्याची तयारी. मुंबईतील दिंडोशीच्या आयटी पार्क रोडवरील खड्ड्यामध्ये बसून संभाजी ब्रिगेडचं आंदोलन. रस्ता तयार करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड. शिर्डीच्या साई मंदिराजवळील साई पालखी उद्यान भाविकांसाठी खुलं. साई भक्तांसाठी आनंदाची पर्वणी. 60 फूट उंच साईबाबांची प्रतिमा आणि उद्यानामध्ये साकारलेले विविध शिल्प भक्तांसाठी आकर्षण. नाशिक महापालिका प्रशासकीय राजवटीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी. कोट्यवधी रुपयांच्या शहरी विकासाच्या कामांना मंजुरी. पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद. जलशुद्धीकरण केंद्राचं काम करण्यात येणार. शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार.